पण तुम्हाला असं नाही वाटत की आता जो आपल्या क्षेत्रात गेल्या 10-15 वर्षामध्ये जो वर्ग येतोय, हां डिजिटल जनरेशन हां किंवा हां 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 झेन जी, हं. ही जी पिढी आहे ती बाह्य आकर्षणातून येते, की इथे लगेच ग्लॅमर आहे, पैसा आहे, फेम आहे. मग या विचारानेच बरे लोक येतात, बरेचसे लोक. हां, पण हां. ते त्यांच्या मनाप्रमाणे नाही मिळालं तर मग फ्रस्ट्रेट होतात. हो, पण हे सत्य नाही ना. हे कधी नाही, हे मिळतं चुकीचं तुम्हाला? आहे. हे हे नाही करायला पाहिजे ना. तुम्हाला आल्या-आल्या तुम्हाला एकदम ग्लॅमर नाही मिळत ना. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागतं, कामं करावी लागतात. एखाद्याला मिळतो क्लिक, एखाद्याला चांगली सीरियल मिळाली, चांगलं पिक्चर मिळालं, तो हिट झाला, तो हिट झाला. तर प्रत्येकाच्या वाट्याला ते नसते ना. काम करत राहायचं आज ना उद्या. पण ती समज त्यांच्यात काय येत नाही. का तर त्याला आपण काय सांगू शकत नाही. त्यांच्यात ते समज काय येत नाही. आपल्या समोर आले, आपल्याशी बोलले, की आपण त्यांना सांगतो. समज त्यांना यायला पाहिजे. त्यांनी पूर्वीच्या लोकांचं ऑब्झर्वेशन करायला पाहिजे. हे कसे पुढे आले, कसे काम करत. हां, तुमचा संघर्ष कसा होता? खूपच आम्ही शाही साबळे पार्टी करत, नंतर सिरियल वगैरे करत, असं करत, 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 करत कामं मिळत गेली ना. असं कुठेच मी घरी बसलो नाही. फक्त नोकरी बंद झाली तर 1 वर्ष घरीच होतो. काम नव्हतं काय. फर्स्ट मुलं काय करायचं? मुलं ते 2रीत आणि 3रीत होते. मग सही रे सही नाटक मिळालं. माझ्या मुलांचं शिक्षण झालं पूर्ण त्या नाटकामुळे. हे मी कधीच नाही विसरणार. माझी मुलंही म्हणतात, सही रे सहीमुळे आमचं शिक्षण झालं. 50, 55, 60 शो करायचे महिन्याला आम्ही. त्यामुळे मला मुलांना कधी पैशाला कमी भासले नाही. म्हणजे शाळेसाठी म्हणा, फीसाठी म्हणा, काही नाही. मुलांचं शिक्षण दोघेही चांगले शिकले. एक मुलगा नेदरलँडला आहे. हां, ते तर त्याने एकदा येऊन सांगितलं मला आणि मिसेसला, मला नेदरलँडला जायचं आहे. मग कशाला? मास्टर की करायचं त्याच्यामुळे. किती पैसे झाले? 18 लाख. आम्ही दोघे बघायला लागलो, मिसेस आणि मी. 18 लाख याला आणून कुठून आणायचे आपण 18 लाख? मग मी काय केलं, तो एवढं बोलून तो लपून ऐकत होता काय म्हणतात. तर मी बायकोला बोललो, कुठून आणायचे पण 18 लाख? तो परत आला, मला जायचंच आहे. म्हणलं ह्याची एवढी जिद्द दिसते. तर मी माझं घर गहाण ठेवलं. त्याच्यावर काही लाख रुपये घेतले आणि त्याला एज्युकेशन लोन घेतलं आणि सगळं फटाफट झालं. आता बँकेत गेलो, आपल्याला ओळखणारे स्टाफ होते, काय काय नाही, फटाफट माझी कामं केली. गेला आणि तो गेला नेदरलँड शिकायला. तो रडायचा कधी फोन करून. एकटेपणा त्याला सहन होत नाही. आमच्यापासून लांब गेलो. तू डिसिजन घेतला आहे. तो आता रडायचा नाही. तो ते केलंच पाहिजे पूर्ण. आणि शेवटी त्यांनी केलं पूर्ण. चांगल्या मार्काने पास झालं. त्याला चांगला जॉब मिळाला. आता खुश आहे. आज स्वतःचं घर घेतलं त्याने तिकडे. त्याचा निर्णय योग्य होता. हां, त्याचा निर्णय योग्य होता. त्यावेळी जर आम्ही मागे हटलो असतो तर वांदे झाले असते. त्याच्या निर्णयाला त्याची जिद्द बघितली, म्हटलं याच्यासाठी करायलाच पाहिजे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.